नमस्कार. यावेळेस आपल्यासोबत राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुका अध्यक्ष सागर खाडे आहेत आणि सध्या जी जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहे याच्या संदर्भातील घडामोडींवर आज आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. सध्या रुई जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणुका सुरू आहेत आणि काय परिस्थिती एकंदरीत वाटते तुम्हाला मतदारसंघात? मतदारसंघाचा जर भौगोलिक विचार करायचा झाला तर सुरुवातीला रुई हे गाव पट्टणकोडली जिल्हा परिषद मतदारसंघात होतं. आता नव्याने रचना झालेल्या जिल्हा परिषद मतदारसंघात रुई या नावानं प्रथमच रुईच्या जिल्हा परिषदेच्या अंतर्गत रुई, तिळवणी, साजणी, माणगाववाडी, हत्तीगिरी आणि मुडशिंगी हा नवीन भाग जोडलेला गेलेला आहे. त्यामुळं हा भाग भौगोलिक दृष्ट्या आता तसा नवीनच आहे. आणि यापूर्वी या मतदारसंघात म्हणजे पहिलीच रुईच्या नावावर ही होणारी आपली पहिलीच निवडणूक आहे. तसा जर विचार करायला गेला तर ही निवडणूक स्थानिक विरुद्ध उपरा उमेदवार ही होणारी लढाई ही अशीच आहे. सांगायचं झालं तर महाविकास आघाडीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲडव्होकेट राहुल राजू आवळे दादा हे हात या चिन्हावर या रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. आणि त्यांची जर एक पार्श्वभूमी जर बघितली तर त्यांचे आजोबा लोकनेते कैलासवासी किसनांना आवळे अण्णा, त्याचबरोबर त्यांचे वडील आमदार राजू आवळे साहेब यांनी समाजकारण सुरुवातीला चालू केलं. मग ते समाजकारणात ज्यावेळी कामं थांबतात, ज्यावेळी कुठेतरी एक ताकद कमी पडते, त्यावेळी ती राजकारणाची पायरी चढावी लागते. समाजकारणाच्या नेतृत्वात किंवा आपलं मुशीत घडलेली ही नेते मंडळी ज्यावेळी राजकीय पटलावर येतात, त्याच वेळी जी वंचित किंवा बहुजन जी शासकीय सोयीपासून अलिप्त राहिलेले जे वर्ग असतो त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम एक चळवळीच्या नेतृत्वात असतं. ते काम आवळे कुटुंबियांनी 2 पिढ्या केलेलं आहे. आणि त्या दोन्ही पिढीचा वारसा जपत एक उच्च शिक्षित, एक उमदा आणि सर्वसामान्यांची नाळ असणारा एक युवा नेतृत्व या रुई जिल्हा परिषद मतदारसंघासाठी निश्चित येणाऱ्या काळात ते या रुई जिल्हा परिषद मतदारसंघाचा एक आदर्श मॉडेल म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात नाव लौकिक आपलं करतील. त्यांची पार्श्वभूमी आता म्हणजे स्थानिक आणि उपरा हे मी तुम्हाला बोललो. ह्याच्या पाठीमागे सांगायचा उद्देश असा आहे, की आवळे कुटुंबियांची शेती रुई आणि तिळवणीच्या बॉर्डरवर गणेश पांढरेच्या हितच आहे. हे सगळ्या गावाला म्हणण्यापेक्षा मतदारसंघाला माहिती आहे. आणि गेली 15 वर्ष आवळे कुटुंबीय तिळवणी या गावात ग्रामपंचायत असून दे, तुमचे आमदारकी असून दे, इवन सोसायटीच्या सुद्धा ज्या निवडणुका होतात, सेवा सोसायटीच्या निवडणुकीला सुद्धा ते मतदान तिळवणीत करतात. ह्याचा अर्थ काय? ते इथले स्थानिक आहेत आणि इथल्या त्या स्थानिक लोकांची त्यांना जाण आहे. आज तुम्ही आमदार राजू साहेब असतील किंवा राहुल दादा असतील, त्यांना एक फक्त फोन करायचा की अमुक अमुक या रोहित ठिकाणी मुर्चिटी गल्ली म्हणा किंवा आमचा राजमाने हायस्कूल जवळचा परिसर म्हणा, रोहितलं कुठला पण एक कोपरा सांगायचा, इथं कार्यक्रम आहे आणि तुम्ही या. गावातला कुठला पण पुढारी तयार करायचा आणि त्या पुढाऱ्याला पहिला नेत्याचा निरोप येणार आणि मग तिथं जाणार, असं हे नेतृत्व नाही. सर्वसामान्य लोकांनी फोन जरी केला, आमचं घरात बारसा आहे किंवा आमचं वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, काही पण त्यांचं म्हणजे शुभ कार्य असून दे, काय काय पण असून दे, त्यांना समजलं म्हणजे ते त्यांच्या गावातल्या कुठल्याही कार्यकर्त्याला न घेता तिथं पोहोचतात आणि कार्यकर्त्यांना फोन करतात, अरे आम्ही आलोय, तुम्ही कुठं आहे. हीच परिस्थिती नेमकी त्या बाजूला उलटी आहे. फुडून दिलेला उमेदवार जो महायुतीने दिलेला आहे, तो शिरोळ तालुक्यातला आहे. त्याला ह्या ग्रामीण भागाची किंवा रुई जिल्हा परिषद मतदारसंघातल्या गावांची काही माहिती नाही. तो पहिला रुई फाट्याला येणार, त्याच्या गावातल्या पुढाऱ्याला फोन करणार, मी रुई फाट्याला आलोय,
मुर्शिद गल्ली कुठं आली किंवा तुमचा आमचा भगवा रक्षक ग्रुप कुठं आला, अपराध गल्ली कुठं आली, हे ते विचारणार. मग तो पुढारी सांगणार, साहेब मी ग्रामपंचायतच्या चौकात थांबतोय, तुम्ही या. मग तो पुढारी त्या गाडीत बसणार आणि त्या ठिकाणी त्यांना घेऊन जाणार. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की उमेदवार जो आहे तो तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे. त्यांना सगळी भौगोलिक पार्श्वभूमी रुईची सगळी माहिती आहे आणि लोक जनसंपर्काचे काय साधं तुम्हाला सांगतो, कॉलेजची पोरं जर इचलकरंजीमध्ये असली आणि जर ट्रॉफिकवाल्यांनी जर गाडी अडवली तर ती डायरेक्ट अब्राम बापू असतील किंवा आमदार साहेब किंवा राहुल दादांना डायरेक्ट फोन करतात, ट्रॉफिकवाल्यांना आमची गाडी अडवल्या. म्हणजे इतक्या म्हणजे किरकोळ कामासाठी सुद्धा ते फोन रिसिव्ह करतात. असा नेतृत्व जर मतदारसंघाला जर मिळालं आणि जर ते आले तर निश्चित येणाऱ्या काळात रुईचा विकास हा कोल्हापूर जिल्ह्यात बनण्यापेक्षा महाराष्ट्रात आदर्शवत ठरेल असं माझं मत आहे. खाडे साहेब, ज्या पद्धतीनं आपण सांगत आहात, दोन्ही उमेदवारांविषयी तुम्ही सांगितलं, परंतु समोरचा जो उमेदवार आहे त्यांच्या वतीनं असा प्रचार सुरू आहे की केंद्रामध्ये बीजेपीचं सरकार आहे, राज्यामध्ये बीजेपीचं सरकार आहे आणि इथले स्थानिक जे दोन्ही आमदार आहेत ते सुद्धा बीजेपीचे आहेत. आणि जे उमेदवार आहेत विरोधकांचे, ते आमदारांची पी असल्यामुळं त्यांना निधी कसा आणावा याची चांगल्या रीतीनं जाण आहे. तर अशा पद्धतीचा प्रचार सुरू आहे आणि अ, या बाबतीमध्ये आपले उमेदवार तेवढे समोरच्यांना पूर्ण उरतील का? तुम्हाला काय वाटतं त्याविषयी? बघा कसं आहे, विकास निधी आणण्याचं काम हा सत्ताधारी म्हणजे लोकप्रतिनिधी जो आहे तो सत्ताधारी गटात असून दे किंवा विरोधी गटात असून दे, फक्त निधी तिथनं आणण्याची धमक त्या उमेदवारात पाहिजे. या पाठीमागचं थोडं मी 10 वर्ष पाठीमागे जातो. तुम्ही जर बघितला तर महायुतीचं सरकार 2014 साली मोदी सरकार आलं. ज्यावेळी मोदी सरकार आलं त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार म्हणून घड्याळ या चिन्हावर राष्ट्रवादीवर धनंजय महाडिक साहेब खासदार झाले. त्यांची ती पहिली टर्म होती, ते खासदार झाले आणि त्याच वेळी मोदींचं सरकार आलं. धनंजय महाडिक विरोधी गटात होते. हं. धनंजय महाडिक विरोधी गटात होते आणि तिने मोदी सरकारांच्या काळात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक निधी जर कोणी आणला असेल तर तो मुन्ना मालकाने आणला किंवा धनंजय मालकाने आणला. मला हे विशेष करून नमूद करावं लागेल की त्यावेळी ते भाजपच्या म्हणजे विरोधी गटात होते आणि त्यावेळी त्यांना मोदी सरकारांच्या काळात संसद रत्न पुरस्कार पण 2 का 3 वर प्रत्येक वर्षी त्यांना मिळत गेलाय. आज त्यांची पार्श्वभूमी काय राजकीय घडामोडी झाल्या असतील मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, पण त्या काळी तसं झालं. ह्याचा अर्थ काय, त्या उमेदवारात धमक पाहिजे किंवा त्या लोकप्रतिनिधी धमक पाहिजे की कुठं पण असलं तरी ती खेचून आणण्याची ताकद पाहिजे आणि ती ताकद राहुल आवळे यांच्यात आहे असं मला वाटतं. कारण का, हे पुढचा जो उमेदवार आहे तो आमदारांची पिया आहेत आणि हा आमदारांचा मुलगा आहे. त्यामुळं काय पिये जर आणू शकत असेल असं जर त्यांना वाटत असेल तर आमदारांचा मुलगा किती पटीनं आणू शकेल ह्याचा तुम्ही विचार करा. त्यामुळं मला काय वाटत नाही की अ, अ, तुम्ही केंद्रात असून दे राज्यात असून दे, संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्यात तो विकास किंवा भागाचा प्रगती व्हायसाठी हे फक्त लोकशाही का मांडली की सर्वसामान्यांच्या गरजा लोकप्रतिनिधी तिथे जाऊन त्यांनी त्या लोकांची अडचणीची किंवा समस्यांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधी नेमलेत. आणि मला वाटत नाही असं की सत्ता जरी आली आणि नसली तरी पण आता बंटी साहेबांचं पण काम बघा तुम्ही, फार म्हणजे त्यांनी पण किती ठिकाणी काम केलं आहे. आज कोल्हापूर शहराची महानगरपालिकेची निवडणूक झाली. एक हाती सत्ता, सगळे नेते एकीकडे होते, हे एकट्याने निधी ओढून आणलाय. त्यामुळे काय आहे, की सत्ता असणे आणि नसणे हा भाग मला तर एवढा महत्वाचा वाटत नाही. आणि फक्त उमेदवाराची जी धमक लागते ती आमच्या राहुल दादांच्यात आहे. या निमित्तानं मला एवढं सांगावंसं वाटतं. खाडे साहेब, आणखी एक महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. हे झालं, आपण उमेदवारांविषयी बोललो, हे झालं. परंतु सध्या जे अ, विरोधक आहेत ते विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत आहेत. म्हणजे गावामध्ये अनेक विकास केला, आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, अशा प्रकारच्या गोष्टी सांगून ते मतं मागण्याचा प्रयत्न करत आहेत. तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
गावाचा विकास झालाय असं जर म्हणत असतील काय, तर माझं असं स्पष्ट मत आहे, विकास जिथं होणं गरजेचं होतं किंवा जिथं खरोखरच गरज आहे त्या विकास कामाची, तिथपर्यंत विकास पोहोचला नाही. त्याची बरेचशी उदाहरण, एक 2-3 उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. रुई गावात, रुई फाट्यापासून तुम्ही एंट्री केला, आत आला, सह्याद्री लॉन म्हणून लागते. त्याच्या पुढच्या साईडला एक पूल होता. म्हणजे एक साधारण वडा होता, तो आता वडा नाही म्हणा. तो सुस्थितीत चांगला होता. काय त्याला डागडुजी किंवा तो आता म्हणजे पडणार आहे आणि अपघात होतील अशी काही कंडिशन नव्हती, परिस्थिती नव्हती. आलेला निधी तो 1.5 कोटी त्यांनी त्या चांगला पूल त्यांनी पाडला. परत त्याचं बांधकाम केलं. आता तोच 1.5 कोटी निधी गावात कुठं पण, आता आमची धनगरमाळ असेल किंवा मान्यनगरच्या सारख्या जी वाढीव वस्ती जी रुईची आहे किंवा सहारानगर सारखी वाढीव वस्ती आहे, त्या गल्लीत अजून रस्ते आणि गटारे नाहीत. मग तुम्ही काही गरज नसताना असं दीड कोटीचा निधी तुमच्या स्वार्थासाठी आणि तुमचं काहीतरी एक डोकीत व्हिजन, तुमची गणित काय तर टक्केवारीची गणित ठेवून जर तुम्ही जर असं जर ज्या ठिकाणी गरज नाही अशा ठिकाणी जर लावणार असेल, तर ह्याला विकास म्हणायच नाही. आणि ज्यांनी निधी आणला तो 1.5 कोटीचा, ते लोकप्रिय म्हणजे आता जनतेचं रुई गावाचं तिने गेली 15 वर्ष ज्या वार्डातनं 4 नंबर वार्डातनं ग्रामपंचायत सदस्य किंवा मधल्या काळात सरपंच म्हणून ज्यांनी नेतृत्व केलं, त्यांना फक्त या तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून मला फक्त सांगायचं आहे की गुरु फोटो स्टुडिओ ते रावसाहेब अबदान घर, म्हणजे आप्पाचा डॉक्टर खोत इंग्लिश मिडियम स्कूलचा रस्ता, तुम्ही 3 वेळा ग्रामपंचायत सदस्य त्या भागातनं प्रतिनिधित्व केलाय. तिथं पावसाळ्यात सांडपाणी वाहून नये म्हणजे तिथनं सांडपाणी निचरा करण्याचा प्रश्न तुम्हाला निकालात निघाला नाही. आणि तो रस्ता, पाण्याचा प्रश्न जर तुम्ही निकालात जर काढला असता, पाणी निचऱ्याचा प्रश्न जर निकालात काढला असता, तर तो रस्ता झाला असता. रुईतला सगळ्यात चर्चेचा विषय त्याच वार्डातला आहे. मला सांगायचं काय, तुम्ही गावचा विकास तुम्ही सांगालाय नाही, तुमचा तो झाला नाही तो विकास. आणि आता परवा ह्या तुमच्या जिल्हा परिषद लागायच्या अगोदर 10 लाख रुपये काहीतरी आपलं मुर्मीकरणासाठी तिथं खर्च झालेले आहेत. मला काय म्हणायचं आहे, तोच 1.5 कोटीचा पूल न बांधता या अशा जिथं गरज खरोखरच तिथं लहान खोत इंग्लिश मिडियम स्कूलला तुम्हाला गावातील मायामध्ये 500-700 मुलं रोज, लहान मुलं त्या चिखलाच्या पाण्यातनं, घोट्यावड्या पाण्यातनं चालत जातात. पायाला फंगल इन्फेक्शन म्हणा किंवा लहान मुलं आहेत, ॲलर्जेटिक काय जर झालं तर आरोग्याचा प्रश्न मोठा निर्माण आहे. आणि पाण्याचा निचरा न झाल्यामुळे, सांडपाणी तिथं असल्यामुळं तिथं शाळा आहे, भरवस्तीत कुटुंब आहेत, सगळे उच्च शिक्षित कुटुंब आहेत. अशा जर ज्या भागातला जर तुम्हाला प्रश्न जर सोडवायचा होत नसेल, तर तुम्ही 1.5 कोटी आणि कोटीची भाषा करून काय उपयोगाचं नाही. मला असं या तुमच्या प्रश्नावर मला उत्तर द्यायचं आहे. खाडेसाहेब, आपले मनापासून आभार. आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. मी मनापासून आपले आभार मानतो.